मनीष, मी तुला आता सगळ्या गोष्टींची कारण नाही सांगू शकणार. आय एम सॉरी श्री, मी ओघात विचारला रे. नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की जान्हवीपासून तू हे सगळं लपवतोयस त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण असतील. थँक्स मनीष. मनीष, मला एक माणूस या शहराच्या बाहेर जायला हवाय, कायमचा. हो, पण ऑफकोर्स माझ्या पद्धतीने, म्हणजे शांतपणे. म्हणजे आपल्याला असं काहीतरी करायचंय की तो गेल्यामुळे मागे राहिलेल्यांना आणि अर्थात त्याच्या बायकोला कमीत कमी त्रास होईल. म्हणजे रादर तिला त्याच्यापासून मनाने दूर जाणं सोपं होईल, असं काहीतरी. श्री, मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, पण हे सगळं का? कारण तो माणूस चांगला नाहीये म्हणून. आणि त्याची बायको त्याच्यापासून दूर राहू शकेल? हो, म्हणजे आत्ताही तशी दूरच राहते. अरे मग कशाला दूर करतोयस? आय मीन, अजून किती दूर करणार आहेस त्यांना? लुक, आय एम सॉरी, मी खूप प्रश्न विचारतो. नाही नाही नाही, अरे उलट तू प्रश्न विचार. म्हणजे तुझ्या प्रश्नाची उत्तर देताना ना मला जास्त क्लॅरिटी येते. तू विचार विचार. हे बघ, मी ना तुला खूप सोप्या शब्दात सांगतो. मला काय हवंय ते मी तुला सोप्या शब्दात सांगतो. म्हणजे गरीब साधी बाई, तिचा वाईट नवरा, आपला नवरा काही चुकीचं वागतोय असं तिला वाटत नाही, किंवा मनापासून दूर गेले तरच नवरा असल्याची बांधिलकी राहणार नाही. म्हणजे असं काहीतरी करायचंय. मनीष, तुला कळलं ना? म्हणजे आपल्याला घर वाचवायचंय. अरे काही करून आपल्याला घर वाचवायचंय, कळलं ना तुला? ओके श्री, मला सांग, त्या माणसाचा वीक पॉइंट काय? म्हणजे जनरली बऱ्याच माणसांचा पैसा हाच वीक पॉइंट असतो. असं वाटतंय तुला? हा, म्हणजे तशी गरज पडली तर आपण त्याची किंमत मोजू. नाही, म्हणजे मला पण काही त्याच्याविषयी खात्री नाहीये, पण तो तसा भाड्याच्या घरात राहतो. उत्तम म्हणता येईल असं काही इन्कम नाहीये, किंवा फार काही बरी परिस्थितीही नाहीये. हा, पण एक मात्र नक्की, तो गातो सुंदर. श्री, मला त्याचं नाव सांगू शकतोस? कोण आहे हा माणूस? हो, म्हणजे आता तुझी मदत घ्यायची म्हटल्यानंतर मला तुला सगळं सांगितलंच पाहिजे ना. हा माणूस माझा सख्खा काका आहे. बरं वाटलं तुझ्याशी बोलून, मोकळं वाटलं खूप. चल, मी येतो. अरे हे महत्वाचं राहिलंच आहे. हे श्रीला दे आठवणीने, काय? आणि आतमध्ये एक हे पण आहे, सीडी आहे. आणि विकत नाही आणली मी स्वतः सगळी गाणी एकत्र केली. त्यावर सगळी नावं मी माझ्या अक्षरात लिहिली आहेत. बघ, हे बघ, सगळी आईची आवडती गाणी. दे तिला. हा, पुढच्या वेळी ना मी केलेल्या चालींच्या गाण्यांची सीडी दे. पूर्वी काका प्लीज एक सांगू का? हो हो, हे असं धर्मसंकटात नका टाकू तुम्ही मला. म्हणजे हे बघा, तुम्हाला हे सगळं करावंसं वाटतंय, मी समजू शकते, पण हे सगळं प्रत्येक वेळी मला करता येईल असं नाही होऊ शकत ना. तुमचा या घराबरोबरचा इतिहास मला माहिती आहे आणि तो बदलणं शक्य नाहीये. आता मी गोखलेंच्या घरची सून आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्याला त्याच्या घरच्यांना ज्या गोष्टी आवडणार नाहीत त्या गोष्टी करत राहणं मलाही नाही आवडणार. अपराधासारखं वाटत राहील काका. म्हणूनच तुमचं आणि श्रीचं किंवा तुमचं आणि आई आजींचं सगळं काही बरं होईपर्यंत तुम्ही असं मला धर्मसंकटात नका टाकू. मला ना भीती वाटते हो ह्या सगळ्याची, खरंच. आय एम सॉरी. आता पुन्हा असं नाही होणार कधीच.
माफ कर मला. काका अहो ऐक. काका 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 प्लीज थांबा ना. आय एम सॉरी, पण कधी कधी स्पष्ट बोललेलं बरं असतं ना. कधी कधी नाही, नेहमीच बरं असतं. माझंच चुकलं, मीच वाहवत गेलो नेहमीप्रमाणे. नाही काका, तुम्हाला वाटण्यात काहीच चुकीचं नाहीये. फक्त माझी पोझिशन थोडीशी ऑकवर्ड होते, बाकी काही नाही. आता नाही होणार. पण आज जे आणलेत ते मी घेऊन जाते. नाही, नको जान. नाही काका, तुम्ही एवढं प्रेमाने आणलंय, तुम्हाला तसंच परत पाठवताना वाईट वाटेल मला. मी खरंच घेऊन जाते. नक्की? थँक्यू. खूप मोठं काम करतेस तू. काहीतरीच काय काका. हाय जान्हवी. हाय मनीष. तू मी 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 नीरू. नाही, एक मिनिट. काय रे, आज कशी काय आठवण आली माझी? अगं आठवण आधीपासूनच येते, फक्त यायला जरा उशीर झाला. सॉरी. हे पण मी पेढे घेऊन आलोय. कॉंग्रॅट्स. थँक्यू. हे घ्या, मला नोकरी लागली त्याचा. ओ, अरे वा, अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. ए मनीष, तू यांना नाही, म्हणजे तू नाही ओळखत यांना. हे श्रीचे काका आहेत. हा माणूस माझा सख्खा काका आहे. तुम्ही गाता का? तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे मला आवाजावरनं असं नाही, मी बघितलं आपण भेटलोय कुठे. नाही, मला आठवत नाहीये, मी जस्ट गेस केलं. बरं मनीष, जॉब कसा चाललाय तुझा? मी निघतो प्लीज. तुमच्या उत्तरांनी समाधान झालं नाहीये माझं. असं, ऑल द बेस्ट. येतो. हे इतकं सोपं होतं एका प्रेझेंटेशनमुळे, म्हणजे उगाच पानाच्या पानं वाचत बसावे लागत नाही. चांगलंय. चला, हेच दाखवायचं होतं तुला. आता निघतो मी. जान्हवी नाही आली अजून? नाही अगं, तिला तिचा एक मित्र भेटणार आहे, जुना मित्र. मग काय, भेटलेत म्हटल्यानंतर गप्पा टप्पा, तिला उशीर होईल. हो, कोण मित्र? अगं मनीष म्हणून आहे, आपल्याच कंपनीत लागलाय आता कामाला. तिच्या घराजवळ राहायचा, हुशार मुलगा आहे. आय्यजी, तुला प्रेझेंटेशन आवडलं ना? हो हो. आय्यजी, तू नक्की नीट पाहिलंयस का प्रेझेंटेशन? माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. बोलू? प्लीज बोल. श्री, आज शरयूला लक्ष्मीकांतचा फोन आला होता अशी मला शंका आहे. अच्छा. म्हणजे आता ते दोघं राजरोसपणे भेटणार, बोलणार. कितीही पटवून घ्यायचं म्हटलं तरी मला हे पटत नाहीये, आणि आवडत तर त्याहून नाहीये. नाही, आवडत तर मलाही नाहीये. मग जे आपल्याला आवडत नाही ते आपण का चालवून घ्यायचं? का नाही आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडायचं? याबद्दल काहीतरी फर्म स्टँड घ्यायलाच हवा. तू हे सगळं का चालवून घेतोयस मला काही कळत नाहीये. आय्यजी, अगं छोट्या आईच्या तब्येतीकडे बघून मी माझा स्टँड बदलला, इतकंच. आणि मला माहित नाही, पण समोर मला तिचं वागणं खूप वेगळं वाटत होतं. म्हणजे अगदी साधं किंवा औषधांनी बरं होणारं किंवा अगदीच अधूनमधून येणारं आजार पण नाही वाटलं मला. आजारापेक्षा त्याचा उपायच गंभीर होत चाललाय. शरीर पुन्हा वाहवत जाईल आणि आता तिला आवरणं आपल्याला अशक्य होईल. नाही आय्यजी, हे मलाही होऊ द्यायचं नाहीये. पण होईल श्री. मी ओळखते लक्ष्मीकांतला,
स्वतःच्या पलीकडे तो कुणाचाही विचार करत नाही. त्यात आता एकटाच आहे, वय वाढलंय, त्याला माणसांची गरज आहे. तो शरयूला धरून ठेवणार यात शंकाच नाही. पण त्या पलीकडे त्याला आपली किंमत नाहीये हे शरयूला कधीच कळणार नाही. अय्याजी, अगं पण सगळे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत ना. त्याला कितपत यश येईल मला शंकाच आहे श्री. पण म्हणजे तुझं म्हणणं काय मग? मला वाटतं आपण तिला एक काय तो निर्णय घ्यायला लावावा. मी जे काय केलं ते तिला पटलं नाही हे उघडच आहे. ठीक आहे, तिचं आयुष्य तिला निवडू दे, त्याचे जे काही परिणाम होतील ते तिचे तिला भोगू दे. पण मला माझ्या डोळ्यासमोर शरीरच्या आयुष्याची वाताहत झालेली बघवणार नाही. त्यापेक्षा ती नजरेपासून दूर असलेली बरी. अय्याजी, ऐक, आपण असा तुकडा नको पाडायला. उगाच पुन्हा मन दुखावली जाते. आपण कायम सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही श्री, आनंद देऊ शकत नाही. कुणीतरी नाराज होणारच. ज्यांना नाराज व्हायचं त्यांना होऊ दे, पण काय तो तोडगा तरी निघेल एकदाचा. अय्याजी, हे बघ, प्लीज अशी टोकाला जाऊ नकोस. अगं, तोडगा मलाही हवाय. मीही नेहमी कायमस्वरूपी काय उपाय करता येईल ह्याचाच विचार करत असतो. पण अय्याजी, मला काय वाटतंय, प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असतो. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून ज्याला त्याला त्याचा आनंद मिळेल आणि त्या बदल्यात आपल्याला आपलाही आनंद मिळवता येईल. आणि वेळ पडलीच तर तो विकतही घेता येईल. म्हणजे नक्की काय हे मला अजून 100% कळलेलं नाहीये. पण आपल्या दोघांना एकच गोष्ट साध्य करायची हे मात्र नक्की कळलं. अय्याजी, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. अविश्वास दाखवायचं काही कारण नाहीये श्री. तू तुझ्या पद्धतीनं कर काय ते. पण आता हे सगळं थांबलं पाहिजे. थांबेल, नक्की थांबेल. आणि कदाचित तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर थांबेल. ट्रस्ट मी. हॅलो. दिल तेरा दीवाना है सनम. हॅलो, बोला ना. मला वाटलं रागावलायत का काय. और दिल तेरा दीवाना है सनम. हॅलो, मगाशी आई होत्या ना समोर, त्यामुळे बोलता नाही आलं मला. जानते हो तुम कुछ न कहेंगे हम. हॅलो, ऐका ना. मोहब्बत की कसम, मोहब्बत की कसम. बरं ठीक आहे, तुम्ही गा. तुमचं मनसोक्त गाऊन झालं ना की मग बोलू आपण. ठीक आहे. शरा 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 शरा. ऐक. अगं, श्री आला होता आज पुन्हा. मगाशी सांगितलं तुम्ही मला हे. आणि खूप चौकशी करत होता माझी. खरंच? खरंच म्हणजे खरंच. विचारत होता किती वर्ष राहता इथे, घर कुणाचं आहे, कुकीज बद्दल विचारत होता, हेच करता का वगैरे. मला ना एकदम गंमत वाटत होती त्याच्याकडे बघून. म्हणजे माझ्या समोर तो असा अर्ध्या चड्डीतला वगैरे ना, माझ्या कडेवर बोबड बोलत इकडून तिकडे फिरणारा. हा एकदम असा कर्तबगार पुरुष वाटतो. पण शरा, तू नशीबवान आहेस. त्याचा प्रचंड जीव आहे तुझ्यावर. खरंच लाघवी आहे तो. माणसं फार आवडतात त्याला. आता तुम्ही भेटताय ना त्याला, तुम्हीही आवडा. बघा तुम्ही. मी त्या. हो, खरंच. पण काय हो, आता काय बाबा, एका माणसाला त्याचा लाडका पुतण्या भेटतो, सुनबाई भेटते. आता माझी कशाला आठवण येणार आहे, हो ना? ऐक ना, पण खरंच भेटतील मला ते सारखे सारखे श्री, जान्हवी. बघूया आता. आणि आस्थेने चौकशी करत होता म्हणताय ना, भेटतीलही कदाचित. पण त्याचा राग आहे बर का अजूनही माझ्यावर. म्हणजे गेला नाहीये तो. श्रीचं ना, आत एक बाहेर एक असं काही नाहीये. जे मनात असतं ना तसाच वागतो, तसाच बोलतो. तुमच्याशी नाही, अहो कुणाशीच कधी खोटं वागत नाही तो. आणि त्याचा रागही ना तसा फार काळ नाही टिकत. नशीब त्या एका बाबतीत तरी तो आईसारखा नाहीये. आईसारखा म्हणजे? आईसारखं म्हणजे काय? हे बघ, आई असा उगाच मनात राग धरून बसत नाही.
जेव्हा तिचं मन तेवढं दुखवलं जातं ना तेव्हाच राग धरते ती मनात. उगाच आईशी तुलना करू नकोस त्याची. हो असं काय, तुलना नाही करत आहे. फक्त मला असं वाटतं की आईनी आता माफ करायला हवं ना तुम्हाला. करेल जेव्हा तिला वाटेल तेव्हा करेल. अहो पण आणि नाही केलं ना तरी तिच्या निर्णयाचा मी आदरच करेन. ठीक आहे, मग आता काय, तुमच्या आणि आईच्या बाबतीत मी मध्ये पडणारच नाही. हा नकाच पडू. बरं बरं मला सांगा, श्रीला भेटून छान वाटलं ना? हो हो हे मात्र खरं. खूप खूप गोड आहेत दोघं. नाही गोड आहेत आणि तितकीच ठामही आहेत. म्हणजे मला वाटतं तुम्हाला कळतंय मी काय म्हणतेय ते. शरा प्लीज आज नको बोलूस काही. मूड खूप छान आहे प्लीज. मग तर काय आता बघायलाच नको. ती हवीच असेल आनंद साजरा करायला. हे बघ असं काहीही नाहीये. दुःखात अश्रू ढाळायला म्हणून आणि आनंदात सेलिब्रेशन म्हणून ही लागतेस तर तुम्हाला जवळ. शरा मी तुला हजारदा सांगितलंय आमच्यामध्ये येऊ नकोस. नको येऊस तू आमच्यामध्ये. हो हवी असते ती मला. एकटा होतो मी इतकी वर्ष भूतासारखा. तेव्हा कुठे होतीस तू? ती जर नसती ना तर मला वेळ लागला असतं. वेळ. हो पण आता आम्ही. आता काय काय आता काय नाही सोडता येणार मला तिला. मी तिला सोडू शकत नाही काही झालं तरी नाही. हॅलो हॅलो ऐकून घ्या. हॅलो हॅलो बेबी आत्या. हा नाही अहो मला यायला थोडा उशीर होईल आज. नाही जेवणासाठी थांबू नका, फारशी भूक नाहीये मला. तुम्ही जेवून घ्या. ओके बाय. हा आता बोला. भेटलोय आपण फायनली. खरंच यार मी तर मस्त संसारात रमलीये माहितीये. दिसतंय ते व्यवस्थित कळतंय. पण श्री खरंच खूप चांगला मुलगा आहे. येईल खरंय, असा नवरा आणि असं सासर मिळायला खरंच भाग्य लागतं रे. आणि आय एम रिअली शुअर की तू सुद्धा त्यांच्यात एकदम व्यवस्थित ऍडजस्ट झालीस. रिक्वेस्ट करू? नको. आणि सांग आज जे आपल्याला भेटले होते ना श्रीचे काका, ते बँकेत भेटले होते किंवा ते माझ्याशी बोलत होते. हे प्लीज श्रीला नको सांगूस. एवढं करशील ना? ठीक आहे नाही सांगणार मी श्रीला. जान्हवी तू हा विषय काढलायस म्हणून मी बोलतो. आय मीन माझं मत मांडण्याचा खरं तर मला अधिकार नाहीये. या काहीतरीच काय बोल ना. थांबव आहे सगळं. काय थांबव? त्यांना भेटणं, त्यांना एंटरटेन करणं थांबव. श्री काही बोललाय का तुला? नाही श्री मला कशाला काही सांगेल. एक मिनिट, ते गातात हे तुला कसं कळलं? अंदाज अंदाज अंदाज. मग पेंटर लेखक असा अंदाज का नाही बांधलास? गायकच का? जान्हवी इट वॉज जस्ट अ गेस. आता मी का गेस केलं, कसं गेस केलं हे नाही सांगू शकत यार. आणि तू ह्या सगळ्याचा तर्क लावणार आहेस का आता? नाही पण तरीही श्रीला नको सांगूस काही. नाही बोलणार. पण मी जे बोललोय त्याचा एकदा विचार कर. जान्हवी त्या घराची काहीतरी हिस्ट्री असेल, त्यांचं त्यांच्यात काही ठरलं असेल यार. आणि ह्या सगळ्यामध्ये तू पडू नयेस असं मला वाटतं. मे बी तुला त्रास होईल त्याचा. मी नक्की विचार करीन तुझ्या बोलण्याचा. बाय द वे शिवानी कशी आहे? लग्न झालं तिचं. काय? हो. कधी? कुणाशी? मला काहीच नाही बोलली ती. तू पण काही नाही सांगितलंस मला. काय सांगणार होतो मी? तू सगळं एकदम अचानक आलं. बाबांची तब्येत बिघडली, हिचं लग्न झालं आणि माझी नोकरी गेली. सो सॉरी मनीष.
आय एम नॉट. संकटाच्या वेळीच माणसं खरी कळतात. बाप रे, कसं रे हे सगळं असं? सोड ना, सोड हे सगळं. आमचं लग्न झालं असतं पण आमचा संसार नसता झाला. कारण तिला लग्नानंतर लक्झरी हवी होती आणि मी तिला फक्त साधेपणा देऊ शकलो असतो. सो तिला चालला नसता. पण शेवटी प्रेमाचा माणूस महत्वाचा असतो ना रे. खूप कमी माणसांना असा माणूस मिळतो. जप त्याला. श्री, अजून किती वेळ चालणार आहे तुझं? झालं झालं बायको. गेली 15 मिनिटं हेच सांगतोयस. अरे वा, आता 15 मिनिटं कामाचा फोन चालेल. हॅलो, हा बोला. उद्या लंच नंतर ठेवा ना मीटिंग. हा हो, मी उशिरा येणार आहे थोडासा उद्या. येस. हा ओके ओके, बाय बाय, गुड नाईट. बघ, ठेवला की नाही लगेच? उद्या हाफ डे घेतोयस? हा नाही, का ग? नाही, उशिरा जाणार आहेस ना? हा अगं, ऍक्च्युली मी सकाळी घरातून लवकरच निघणार आहे. माझा ब्रेकफास्ट हे करू नका उद्या.